यांनी सरकारवर टीका केलेली आहे। सगळ्यांमध्ये यांना राजकारणच दिसतं असा घणाघात त्यांनी केलेला आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदेंचा फोटो पाहायला मिळतोय आणि सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचाही फोटो अर्जावर आहे। आता याच कारणांवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे। तर या थोड्या वेळापूर्वीच रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली होती आणि त्यावेळेला सुद्धा त्यांनी हाच मुद्दा उपस्थित केला होता। लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदेंचा फोटो पाहायला मिळतोय। सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, त्याचबरोबर महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचा सुद्धा फोटो आहे आणि यावरून आज विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरतील अशी शक्यता आहे। तर आपण हा अर्ज पाहतोय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हा अर्ज आहे आणि यावर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि अदिती तटकरे यांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर मोदी आणि शिंदेंचे सुद्धा या ठिकाणी फोटो पाहायला मिळत आहेत आणि त्यावरून आता विरोधक आक्रमक झालेले आहेत। रोहित पवार यांनी सुद्धा हा मुद्दा प्रसार माध्यमांशी बोलताना आपण यावरून आक्रमक पवित्रा घेणार असल्याचं सांगितलेलं आहे। दरम्यान विरोधकांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। लाडकी बहिणीच्या फॉर्मवर कितीही फोटो लावा, युरियाच्या बॅगवर फोटो लावलेत आणि युरियाच्या बॅगवर फोटो लावल्यामुळे शेतकऱ्यांनी कशी जिरवली हे महाराष्ट्रातील महायुती विसरू शकत नाही। पुन्हा अधिक फोटो लावाल तर तुमची अधिक जिरवतील। त्यामुळे त्या फोटोच्या भानगडीत पडू नका, कारण ते चेहरे आता लोकांना नको आहेत। हे चेहरे पाहिले की लोकांचा संताप होते।